तर आहेत की ज्यांना गेले पंचवार्षिकमध्ये कोणाला विकास दिसला नाही किंवा कोणाला असं वाटलं की आत्ता याच्यामध्ये बदल घडवणं गरजेचं आहे. त्यांना सांगतो हा फ्रेश चेहरा आहे. इथून मागे 2014 सालापासून त्यांनी आमदार शरददादा सोनवणेंपासून हा मतदारसंघ हाताळायला घेतला, जो सावरगाव धालेवाडी गट आहे. अ, धनुष्यबाणाचं पोस्टर लावला होता. त्याच पोस्टरवर कोणीतरी येऊन मशालीचं पोस्टर चिटकवून गेलेलं आहे. तर ह्या राजकीय कुरघोड्या यांना काही अर्थ याला काही अर्थ नाहीये. नमस्कार, नमस्कार. आपलं नाव? मी राकेश नवले, कुरणमधून आहे आता. मला सांगा की आता जिल्हा परिषद निवडणूक लागली आहे. त्याच्यामध्ये आता तुमचा सावरगाव कुसूर हा जिल्हा परिषद गट आहे आणि या गटामध्ये अनेक जण इच्छुक आहेत. या निवडणुकीत उभे आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये संतोषदादा चव्हाण असतील, आशाताई बुचके असतील, त्यानंतर गुलाब पारखे असतील, संध्या भगत असेल. बरोबर. एकंदरीतच याच्यामध्ये आपली पसंती नेमकी कोणाला असेल आणि कशा प्रकारे त्या उमेदवाराकडून आपली ही मागणी असेल? आता खरं तर माझी आणि माझ्या वैयक्तिक कुटुंबाची पसंती ही संतोषदादा चव्हाण यांना असेल. त्याचे कारण असं आहे की संतोषदादा चव्हाणांचं विकासाचं विजन, आमच्या गावाविषयी त्यांचे विकासाची असणारी वृत्ती किंवा त्यांचे जे विकास करण्याची असणारी क्षमता, त्याच्यानंतर संतोषदादा चव्हाणच का, कारण गेले 5 वर्ष आम्ही दुसरे पण झेडपी सदस्य दिले होते. त्यांच्या माध्यमातून म्हणावा तसा गावचा विकास झाला नाही. शेतावरील रस्ते म्हणा, वीज म्हणा किंवा इतर कोणत्याही गोष्टी, त्या गोष्टी त्या माध्यमातून त्या ज्या प्रमाणात आम्हाला अपेक्षित होत्या त्या प्रमाणात झाल्या नाहीत. त्याच्यामुळं आता आम्हाला एक दुसरा पर्याय चांगला भेटलेला आहे संतोषदादा चव्हाणांच्या माध्यमातून. आणि वैयक्तिक त्या माणसाला मी ओळखतो की ते व्यक्तिमत्व कसं आहे, किती त्यांना कुलस्वामीचा अनुभव आहे, बाजार समितीचा अनुभव आहे, सहकार क्षेत्रातला अनुभव आहे, स्वतः ते एक व्यावसायिक आहे. त्याच्यामुळे त्यांना कुठे कोणता विकास करायचा आहे किंवा कोणत्या माणसाला आता शेतकऱ्याला कोणती गरज आहे, स्वतः ते शेती पण करता येते. त्यामुळं एव्हरग्रीन असा माणूस संतोष चव्हाण ह्या मतदारसंघासाठी आता पर्यायाने निवडणुकीच्या माध्यमातून झेडपी सदस्यासाठी उपलब्ध झालेला आहे. तर माझ्यासारखे जे मतदार आहेत की ज्यांना गेले पंचवार्षिकमध्ये कोणाला विकास दिसला नाही किंवा कोणाला असं वाटलं की आत्ता याच्यामध्ये बदल घडवणं गरजेचं आहे, त्यांना संतोषदादा चव्हाण एक योग्य पर्याय आहे. युवकांच्या बाबतीत काय त्यांचं विजन आहे? युवकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर संतोषदादा चव्हाणांचा आत्ता त्या दिवशी एका तुमच्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातूनच मी एक इंटरव्ह्यू पाहिला. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची थोडक्यात व्हिजन त्यांनी त्यांचं मांडलं की युवकांना नोकरीची गरज आहे. जे युवक शेतीकडे ज्यांचा कल आहे त्यांना आधुनिक शेती कशी करता येईल किंवा आता समजा विघ्नर सहकारी साखर कारखाना इथं आहे, ऊसाचं टनेज कसं वाढवता येईल, कशी ऊस शेती चांगली करता येईल, याचं विजन त्यांनी तिथं बोलून दाखवलं. युवकांना नोकरी कशा देणे किंवा युवकांचं आत्ता जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कसे सॉल्व्ह करणे, याच्याबद्दल त्यांची चांगली विजन आहे किंवा त्यांच्या डोक्यामध्ये त्या काही संकल्पना आहेत. साधारणतः विकासाचे जे मुद्दे तुम्ही मगाशी म्हणले की कशा प्रकारे हा जो सावरगाव कुसूरचा गट आहे, या गटामध्ये मागील जे काही सदस्य असतील त्यांनी कशा प्रकारे विकास केला, एकंदरीतच तो विकास होत असताना कुठले विकास कामाची राहिली गेली ती आता संतोषदादा तुमच्या माध्यमातून पूर्ण करणार आहात? आता तुम्हाला आम्ही त्या दिवशी सांगतो की संतोषदादा चव्हाण यांची ह्या गावामध्ये निवडणुकीच्या प्रचारार्थ व्हिजिट झाली. त्या व्हिजिटमध्ये आम्ही पण सहभागी होतो की संतोषदादा फिरत होते, आम्ही त्यांच्याबरोबर फिरत होतो. तर प्रामुख्याने आम्ही ती प्रचाराची जी काही त्यांची जी पदयात्रा होती, ती पदयात्रा आम्ही आमच्या शेतीच्या भागामध्ये केली. तर प्रचंड असे रस्ते खराब, म्हणजे मी हे का सांगतोय की पाठीमागे आम्ही ज्या व्यक्तीला 5 वर्ष निवडून दिलं त्याच्यानंतरही ही अवस्था आहे की आमच्या गणेशवाडीचा रस्ता खराब आहे, आमच्या खैरेमाळ्यातले अंतर्गत रस्ते खराब आहेत, आमच्या गव्हाणेमाळ्यातले रस्ते खराब आहेत. हे ज्यावेळेस संतोषदादांना पदयात्रेच्या माध्यमातून त्या घरोघरी तिथं ज्यावेळेस भेट गेली त्यावेळेस ते आम्हाला विचारायचे, अरे ही रस्त्यांची अशी काय अवस्था आहे, तुम्ही ह्या रस्त्यांची मागणी का करत नाहीये? त्याच्यानंतर आम्ही सांगितलं, संतोषदादांनी स्वतःने सांगितलं की हे जे कोणी भूतकाळामध्ये सदस्य राहून गेले त्यांचं अपयश आहे किंवा हे भूतकाळात जे काही आमदार असतील त्यांचं अपयश आहे. असं नाही म्हणत की कोणत्याही एका पर्टिक्युलर
नेत्याचं अपयश आहे किंवा एका झेडपी सदस्याचं अपयश आहे, पण हे रस्ते तुमच्या गावातले कोणत्या तरी नेत्याच्या माध्यमातून व्हायला पाहिजे होते. हे सगळी चर्चा झाल्याच्या नंतर संतोष दादा जुन्नरला गेले. त्यांनी त्यांची कामं प्रचाराचं त्यांचं चालू ठेवलं. पण अचानक आम्हाला कळालं की तुमचे सगळ्या रस्त्यांचे अंदाजपत्रक आमदार साहेबांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमध्ये संतोष दादांनी मांडलेले आहेत. मग गव्हाणे मळ्यातले जवळजवळ 30 लाखाचे रस्ते आहेत. त्याच्यानंतर गणेशवाडीतले 30 लाखाचे रस्ते आहेत आणि खैरे माळ्यातले 20 लाखाचे रस्ते आहेत. हे संतोष दादा चव्हाणांनी आम्हाला म्हणजे न विचारता, बाबा त्यांना दिसले की इथे एवढे रस्ते खराब आहेत, यांचं रस्त्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे, झेडपीच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे, तर त्यांनी परस्पर सगळं अंदाजपत्रक बनवायला दिले. निवडून याच्या अगोदरच अगोदरच सगळ्या गोष्टी केल्या आणि आम्हाला पण माहिती नव्हतं. आम्हाला त्यांचे बंधू सुधीर चव्हाण यांनी ह्या सगळ्या गोष्टी पाठवल्या की तुमची अंदाजपत्रक ह्या सगळ्या रस्त्यांची आमदार साहेबांच्या माध्यमातून पुढे जिल्हा परिषदेमध्ये पाठवण्यात आलेली आहे आणि आचारसंहिता आणि निवडणुका संपल्याच्या नंतर याच्यावर कार्यवाही होईल. तसं पाहिलं तर प्रत्येक जो सदस्य आहे तो निवडणुकीपूर्वी आश्वासन देत असतो आणि निवडणूक झाल्यानंतर बहुतांश ती आश्वासन पुरी करत नाहीये. याकडे आपण संतोषाच्या बाबतीत आपण काय सांगाल? आता तुम्हाला सांगतो की संतोष दादा चव्हाण यांनी म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो की त्यांनी माझ्या माहितीनुसार 47 ते 48 लाखाची दप्तरं लहान शाळकरी मुलांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना वाटली. त्यावेळेस हा गट सावरगाव कुसूर नव्हता. त्यावेळेस हा गट सावरगाव धालेवाडी असा होता. म्हणजे की त्यांनी असं हे नाही केलं की मतदारसंघ तुटणार आहे किंवा त्यांनी आंबेगावमध्ये पण दप्तरं वाटली. आश्वासन म्हणजे आता संतोष दादा हा फ्रेश चेहरा आहे. इथून मागे 2014 सालापासून त्यांनी आमदार शरददादा सोनवणेंपासून हा मतदारसंघ हाताळायला घेतला, जो सावरगाव धालेवाडी गट आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीकडे सत्ता देतो, जर एखादा व्यक्ती सत्ता नसल्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू शकतो, तर तो व्यक्ती त्याच्याकडे सत्ता दिल्याच्या नंतर आणखीन उत्स्फूर्तपणे काम करतो. याचं दातिवंत उदाहरण म्हणजे संतोष दादा. आता त्यांना संधी देणं आपलं काम आहे. जर संतोष दादांनी मतदारसंघामध्ये काही गोष्टी न मागता केल्या असतील आणि त्या गोष्टी ते झेडपी सदस्य झाल्याच्या नंतर आपण मागणी करणे आणि संतोष दादांनी काम करणे एवढंच होणार आहे, असं मला तरी वाटतं. आणि माझ्या आजूबाजूचे जे काही माझे मित्रवर्ग आहेत त्यांना असंच वाटतं की एक चांगला हुशार व्यक्ती सध्या झेडपी सदस्य आपल्या गटामध्ये झाला पाहिजे. विरोधक अनेक वेळा बॅनर फाडणे किंवा दुसऱ्या प्रकारचं राजकारण करणे अशा बाबतीत घडत असतात. याकडे आपण कसं? आता तुम्ही रिसेंटली आता जे बोलताय, आता रिसेंटली मी काही एक अर्ध्या तासापूर्वी आमच्या चुलत्यांच्या घरावर धनुष्यबाणाचं पोस्टर लावला होता. त्याच पोस्टरवर कोणीतरी येऊन मशालीचं पोस्टर चिटकून गेलेलं आहे. तर ह्या राजकीय कुरघोट्या याला काही अर्थ नाहीये की त्या म्हणजे स्टिकर चिटकवणं म्हणजे कोणी कोणाच्या मनातून उतरत नाही. जो संतोष दादांचा मतदार आहे तो त्यांना मतदान करणारच आहे. कोणी कुठेही स्टिकर चिटकव आणि पोस्टर फाडणे वगैरे या गोष्टी ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या लकलाभ, आपण त्याच्यावर काही टीका करू इच्छित नाही. एकंदरीत आपण जे काय तरुण आहेत, आपण देखील तरुणांना आपण काय आवाहन कराल? सावरगाव कुसूर जिल्हा परिषद जो गट आहे तो गट कशा प्रकारे विकासाच्या मुद्द्यावरती पुढे आला पाहिजे, आपण काय सांगाल? आता जवळजवळ 8 वर्ष आमच्या गटामध्ये, म्हणजे मी ज्यावेळेस 8 वर्षापूर्वी आम्ही म्हणजे माझा जो आमची जी बॅच आहे 8 वर्षापूर्वी आम्हाला म्हणजे असं वाटायचं की यार डांबरी रस्ता झाला म्हणजे फार मोठी गोष्ट झाली. त्याच्यानंतर सिमेंटचे रस्ते झाले. त्याच्यानंतर आम्हाला लाईटी आल्या. पूर्वी आमच्या इथं स्ट्रीट लाईट नव्हती वगैरे. आम्हाला हे फार विकास म्हणजे काय असतो या गोष्टी आम्ही अनुभवल्या आहेत. ज्यावेळेस आम्हाला ते दिसत नव्हतं, आम्ही लाईटी बघितल्या, आम्ही डांबरी रस्ते बघितले. तर त्याच्यानंतर ह्या गटामध्ये अशा काही गोष्टी चालू झाल्या की कोणत्या तरी मंडळांना स्पीकर दे, कोणत्या तरी मंडळांना मशनी दे, कोणत्या तरी मंडळांचं मंडळ वैयक्तिकरित्या काहीतरी एखादा कार्यक्रम भरव. म्हणजे ह्या गोष्टी पण आवश्यक आहे, पण त्या कितपत असाव्या, मंडळांनी त्या कितपत ऍक्सेप्टेड कराव्या. तुम्ही त्या नेत्याच्या बाबतीत कटिबद्ध राहा किंवा कोणत्याही नेत्याच्या बाबतीत, पण त्या विकासाभिमुख चेहऱ्याच्या दृष्टीने, गावच्या दृष्टीने कटिबद्ध राहा. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या नेत्याने राकेश नवलेला 20,000 रुपये दिले किंवा राकेश नवलेला एक त्याच्या घरामध्ये वापरायला टीव्ही दिली, मग राकेश नवलेने पूर्ण गावात जाऊन सांगायचं की नाही आपल्याला आता त्या नेत्याच्या पाठीमागे उभं राहायला लागणार आहे, कारण त्यांनी मला टीव्ही दिली, त्यांनी मला 20,000 रुपये दिले. असं होत नाही. तुम्ही म्हणजे गाव नाही, मंडळ म्हणजे गाव नाही.
आणि तुम्हाला दिलेले कार्यक्रम हा गावचा विकास नाही. गावचा विकास हा सार्वभौमिक असतो. रस्ते, पाणी, वीज या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहून आपल्याला उमेदवार निवडायचा. एखादा उमेदवार आपण असं ठरवूच शकत नाही की आमच्या मंडळाला त्यांनी ह्या वस्तू दिल्या आहेत, आमच्या मंडळाला त्यांनी असा कार्यक्रम दिलाय, मग आमचं मंडळ त्यांच्या पाठीमागे उभं राहणार आहे. ही गोष्ट चुकीची आणि हा जो प्रभाव मतदारसंघात पाडला गेलेला आहे, हा जो पायंडा मतदारसंघात पाडला गेलेला आहे, हा अतिशय भयंकर आहे आणि ही वाट अतिशय भयंकर आहे. ही कुठेतरी थांबली पाहिजे, पुसली पाहिजे. एकंदरीत हा सावरगाव कोथरूड मतदारसंघ आहे, सॉरी जिल्हा परिषद गट आहे. त्या गट पाहता वरचे जे गट आहेत ते तांबे पलाई बाराव गट याच्यामध्ये पूर्ण पेसा क्षेत्र आहे. बरोबर. एकंदरीत हा जो विकासचा भाग आहे बऱ्यापैकी बागायत हा क्षेत्रामध्ये सदन भाग आहे आमचा. सदन भाग आहे. आणि ह्या भागामध्ये काय तुम्हाला वाटतं बाबा विकास निसा विकास नाही पण काय आदर्श काय त्याच्यामध्ये विकासाचा मॉडेल तयार व्हावं काय सांगाल आपण? आता उदाहरणार्थ आमच्या भागात, आता समजा माझं गाव घेतलं, माझ्या गावामध्ये वडच वरून पाणी येतं. आमच्या इथं तलाव आहे, तलावात पाणी आल्याच्या नंतर आमची शेती हिरवीगार राहते. तर आमच्या भागामध्ये केटीवेर बांधणे, साखळी पद्धतीने बंधाऱ्यांची कामं व्हायला पाहिजे. आमची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या सगळ्या शेती भागामध्ये पाणंद रस्त्यांचं काम हे अतिशय योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे. कारण आता मी सावरगाव कुसूर गटाचंच मी तुम्हाला सांगतो चला, की सावरगाव कुसूर गटामध्ये प्रत्येक गावामध्ये पाणंद रस्त्याचं काम हे झालंच पाहिजे. बिबट्याचा प्रश्न एवढा मोठा गंभीर आहे का आमच्या गावातल्या लोकांना 9 नंतर 8 नंतर गावात थांबता येत नाही. शेतच्या लोकांना त्यांना जावंच लागतं. कारण ते जे रस्त्याचा विकासच नाही झाला. मुळामध्ये बिबटे वाढले पण रस्ते नाही झाले. शेतचे रस्ते झाले असते, तिथं स्ट्रीट लाईट झाल्या असत्या, तर आम्हालाही शेतीवाल्या माणसांना की त्रास नसता झाला त्या गोष्टींचा. जेवढा आत्ता त्रास होतोय बिबट्यांचा, जेवढे आत्ता हल्ले होतोय तेवढा त्रास नसता झाला ना. सावरगाव कुसूर गटामध्ये प्रॉब्लेम हाच झाला की मुळात जो विकास व्हायचा होता तो झालाच नाही. म्हणजे आणखीन एक गोष्ट सांगतो, समजा की एखाद्या उमेदवाराला समजा दुसरा अपोजिटवाला उमेदवार भारी पडायला लागतो, त्यावेळेस एकच गोष्ट होते की जुन्या उमेदवाराने काम केलं नाही आणि जो दुसरा उमेदवार पर्यायी उमेदवार जो मतदारसंघाला आत्ता भेटलेला आहे तो अतिशय उत्तम कामं करू शकतो असा लोकांचा विश्वास होतो.